नमस्कार मित्रांनो, संजीवन ॲग्रो फार्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हा आपला बांबू गोट आणि गावरान कुक्कुटपालनचा बांबू शेडचा पार्ट 4 व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण पूर्णतः आता स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. पूर्ण कैची एक फ्लोरिंग केलं आहे. या साईडनी जिना होणार आहे. इथनं बकरं असे वरती जातील आणि इथनं राईट टाईन मारून वर जाणार आहे. ठीक आहे. आता हे जे काही बांबू वगैरे लावलेले आहे त्याच्यावरती आपल्याला पट्ट्या अजून लावायच्यात. साईडने आपल्या याला पूर्णतः भिंती तयार होतील. त्याला चटई या बांबूमध्येच या बांबूचे ज्या पट्टे दिसत आहेत आपल्याला, बांबूच्या पट्ट्यामध्ये आपण याच्या चटई वगैरे बनवणार आहोत आणि साईडने याच्या भिंती वगैरे होतील. ओके. आणि वरती शेततळ्याचा कागद आणि चटाई पण येणार आहे थंड राहण्यासाठी. आपलं टार्गेटच ते आहे. हे बांबू शेडचा उद्देश असतो आहे की आपल्याला हीट नको आहे, हीट न व्हावी म्हणून आपण हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. पार्ट 4 तुम्हाला लवकरच्या पट्ट्या आणि पुढचं काम झाल्याच्या नंतर पार्ट 4चा व्हिडिओ पाठवणार आहे. हे आपण याला डांबर ॲप्लिकेशन केलेलं आहे. खाली जमिनीत पण 3 फूट बांबू घातला आहे, त्यालासुद्धा आपण डांबर लावलेला आहे. आणि वरती आता आपलं थोडंसं चारी बाजूनी बांधकाम होणार आहे. खाली थोडासा मुरुम भरावा येणार आहे 1-1.5 फूट. त्याचं किडे वगैरे बांबूला लागू नये म्हणून आपण बांबू ॲप्लिकेशन करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळं काम झाल्यावर नक्कीच जसं जसं टप्प्याटप्प्याने आपण व्हिडिओ बनवतो आहे तसे व्हिडिओ येतच राहतील. आता हा आपला पार्ट 4चा व्हिडिओ आहे. पार्ट 5 व्हिडिओ लवकरच. थोडंसं काम झाल्यावर आता मध्ये 10-12 दिवस काम बंद आहे. मटेरियल आपल्याला थोडं कमी पडलं आहे आणि इलेक्शनमुळं कारागीर आता गावाला चाललेत. 10-15 दिवसात ते आले की पुढचं काम चालू होईल.